विचार करा, एका राजकुमारासमोर एक अशी परीक्षा ठेवली जाते, एक असं आव्हान जे त्याला या भौतिक जगात कायमचं अडकवून ठेवण्यासाठीच रचलेलं आहे. आज आपण याच महापरीक्षेची गोष्ट पाहणार आहोत. या संपूर्ण कथेचं मूळ आहे एका राजाच्या मनातली भीती. राजा शुद्धोधनला सतत वाटायचं की आपला मुलगा सिद्धार्थ एक दिवस सगळं काही सोडून संन्यासी बनून जाईल. आणि याच भीतीमुळे त्यांनी जे काही केलं त्यांनी फक्त त्या राजकुमाराचंच नाही तर अख्ख्या जगाच्या इतिहासाची दिशा बदलली. तर आपल्या मुलाला संसारातून बाहेर जाण्यापासून रोखण्यासाठी राजाने एक जबरदस्त योजना आखली. त्यांनी एक अक्षरशः सोन्याचा पिंजरा तयार केला. हा एक असा भव्य महाल होता जो राजकुमाराला प्रत्येक शक्य त्या सांसारिक सुखात गुंतवून ठेवणार होता. या महालाचा तिथल्या प्रत्येक गोष्टीचा उद्देश फक्त एकच होता आणि तो म्हणजे सिद्धार्थचं मन आध्यात्मिक गोष्टींऐवजी जगाच्या मोहात आसक्तीमध्ये गुंतून राहावं. म्हणजे बघा, एका बाजूला सांसारिक सुख आणि दुसऱ्या बाजूला आध्यात्मिक शोध, हा संघर्षच या कथेच्या केंद्रस्थानी आहे. आता ही जबाबदारी राजा सोपवतो त्याच्या पुरोहितावर, उदयीवर. आणि उदयी तो फक्त आदेश देत नाही, तो एक संपूर्ण योजनाच त्यांच्यासमोर मांडतो. तो त्या स्त्रियांना म्हणतो, अरे, तुमच्या सौंदर्यापुढे तर देव आणि ऋषीसुद्धा हरले आहेत. त्यामुळे तुम्ही पूर्ण धैर्यानं, अजिबात संकोच न बाळगता राजकुमाराला प्रेमाच्या बंधनात बांधून टाका. तर आता आपण वळूया परीक्षेच्या पहिल्या भागाकडे. हा भाग म्हणजे जणू काही राजकुमाराच्या संवेदनांवर केलेला एक अतिशय विचारपूर्वक केलेला हजला होता. परीक्षेची सुरुवात झाली ती थेट संवेदनांना लक्ष करून. पहिला मोह होता मदिरेचा, अशी गोष्ट जी मन धुंद करते आणि विचार करण्याची शक्तीच काढून घेते. त्यानंतर प्रयत्न झाला डोळ्यांना मोहित करण्याचा. सुंदर नर्तकी, त्यांचं मोहक नृत्य आणि सौंदर्य यांनी सगळं वातावरणच भारून टाकलं होतं. आणि मग हल्ला झाला कानांवर. अशी गाणी गायली गेली जी एखाद्या शांत मनालाही अस्वस्थ करतील, मनात सुप्त इच्छा जागवतील. हे म्हणजे एक पूर्णपणे संवेदी आक्रमणच होतं. पण हे सगळं काही दुरून सुरू नव्हतं. ही तर एक मोहाची मैफिल होती. काही जणी मुद्दाम अडखळून त्याच्या अंगावर पडायच्या, तर काही त्याच्या कानात गोळ गोष्टी कुजबुजायच्या. एकीने तर त्याला खेळकर आव्हान दिलं की हिंमत असेल तर पकडून दाखवा. अगदी फुलांच्या माळांनी बांधण्याचाही प्रयत्न झाला. म्हणजे राजकुमाराचं मन विचलित करण्यासाठी प्रत्येक युक्ती वापरली जात होती. आणि यावरून आपल्याला कळतं की राजकुमाराला मोहित करण्यासाठी फक्त मानवी सौंदर्य नाही तर निसर्गालाही एक शस्त्र म्हणून वापरलं गेलं. प्रत्येक फूल, प्रत्येक झाड, अगदी मधमाशांचं गुणगुळणं सुद्धा त्याच्या मनात आसक्ती निर्माण करण्यासाठी वापरलं जात होतं. पण इतक्या प्रयत्नांनंतर, इतक्या गोंधळात कथेला एक अनपेक्षित वळण मिळतं. कारण बाहेरच्या कोलाहलापेक्षा राजकुमाराची आतली शांतता जास्त शक्तिशाली ठरते. तुम्ही विचार करा, इतके प्रयत्न होऊनही त्याच्या चेहऱ्यावर ना हसू होतं ना आनंद. तो एखाद्या पर्वतासारखा, हिमालयासारखा शांत आणि स्थिर होता. जणू काही त्याच्या आजूबाजूला काही घडतच नाहीये. सगळं त्याच्या मनाच्या बाहेरच आहे. तर मग त्याची ही स्थिरता आली कुठून? ती आली या एका विचारातून. त्याला हे माहीत होतं की काहीही कायमस्वरूपी नाही. हे तारुण्य, हे सौंदर्य, हे सगळे एक दिवस नष्ट होणार आहे. आणि हेच ज्ञान त्याची या मोहाविरुद्धची ढाल बनलं होतं. जेव्हा संवेदनांवरचा हल्ला अयशस्वी ठरला तेव्हा परीक्षेचा दुसरा टप्पा सुरू झाला. आता ही लढाई शारीरिक आकर्षणाची नव्हती, तर ती होती बौद्धिक आणि तात्विक. पुरोहित उदयने आता डाव बदलला. त्याने देव आणि ऋषीमुनींची उदाहरणं द्यायला सुरुवात केली. तो म्हणाला, देव इंद्राणी इच्छा पूर्ण केल्या, ऋषी पराशर, वशिष्ठ यांनीही प्रेम केलं. अगदी राजा पांडूला माहीत होतं की तो मरेल, तरीही त्याने पत्नीला आलिंगन दिलं. म्हणजे जर इतके महान लोक यापासून दूर राहिले नाहीत तर यात काहीच गैर नाही. आणि इथे दोन पूर्णपणे वेगळी तत्वज्ञानं, दोन विचारसरणी समोरासमोर येत आहेत. बघा, एका बाजूला आहे उदय, जो म्हणतोय की अरे, इतिहासातल्या मोठ्या लोकांनी केलंय, मग आपण करायला काय हरकत आहे. आणि दुसऱ्या बाजूला आहे सिद्धार्थ, जो प्रत्येक गोष्टीकडे एकाच नजरेतून पाहतोय, नश्वरता, म्हणजे काहीही कायम टिकणारो नाही. आणि आता येतो कथेचा कळस. तो क्षण जिथे सिद्धार्थचं शांत पण तितकंच भेदक उत्तर उदयीला कायमचं गप्प करून टाकतं. सिद्धार्थांनी सुरुवात केली ती हे मान्य करून की हो,
मी या सुखांना कमी लेखत नाही. मला माहीत आहे की संपूर्ण जग याच्या मागे आहे. पण त्याने लगेचच पण जोडला, मला हेही माहीत आहे की हे काहीही कायम टिकणारं नाही. त्याने उदयीच्या सगळ्या ऐतिहासिक उदाहरणांना थेट नाकारलं. तो म्हणाला, ते महान असतील पण ते प्रमाण नाहीत. का? कारण ते सुद्धा नश्वर होते. आणि जिथे विनाश आहे तिथे खरी महानता असूच शकत नाही. त्याने महानतेची व्याख्याच बदलून टाकली. हा त्याच्या युक्तिवादाचा गाभा होता. खरी महानता, खरी मालकी ही बाहेरच्या गोष्टींवर नाही, तर स्वतःच्या मनावर नियंत्रण मिळवण्यात आहे. हे उदयच्या विचारांच्या अगदी अगदी विरुद्ध होतं. आणि शेवटी त्याने प्रामाणिकपणावर भर दिला. तो म्हणाला, जर माझं मनच यात रमत नसेल तर फक्त कोणाच्या तरी इच्छेसाठी, देखाव्यासाठी वागणं हे मला पटणारं नाही. हे माझ्यासाठी योग्य नाही. सिद्धार्थच्या या उत्तरांनी परीक्षेचा निकालच लावून टाकला. पुरोहित उदय तो पूर्णपणे निःशब्द झाला. राजाला जेव्हा ही बातमी कळली तेव्हा त्याचं हृदय अक्षरशः तुटलं. त्या सर्व तरुणींना परत पाठवण्यात आलं आणि राजकुमाराचं मन ते आता आपल्या मार्गावर अधिकच ठाम झालं होतं. राजाची अनेक महिने, कदाचित अनेक वर्ष चाललेली ती भव्य योजना, तो सोन्याचा पिंजरा, अखेरीस अयशस्वी ठरला होता. तो पिंजरा तुटला होता आणि राजकुमाराला बांधून ठेवणारी कोणतीही साखळी आता उरली नव्हती. आणि इथेच ही कथा आपल्याला एका खूप मोठ्या प्रश्नासमोर आणून उभी करते. तोच प्रश्न ज्याने राजकुमाराला त्याच्या पुढच्या प्रवासासाठी प्रवृत्त केलं. जेव्हा जगातली सगळी सुखं अपुरी पडतात तेव्हा शोधण्यासाठी नेमकं काय उरतं?